महापौर हिम गौरी आडके, उपमहापौर श्री विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या उपस्थितीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने नाशिक महापालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला कुंभमेळा संलग्न रस्ते बांधकाम, पुलाचे बांधकाम, मलनिस्सारणाची कामे, पाणीपुरवठा विषयक कामे यांच्याशी संबंधित कामांचे सर्व मक्तेदार त्यांच्या प्रतिनिधींसह उपस्थित होते। यावेळी संपूर्ण शहरात सुरू असलेल्या सर्व विभागांच्या विविध कामांचा आढावा घेऊन त्यानंतर संबंधित कामांसाठी नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांना प्रत्येक कामनिहाय कामाची प्रगतीविषयक माहिती, कामामधील अडीअडचणी यांचे सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी प्रयागराज येथे झालेला कुंभमेळा, त्याचे भव्य आयोजन व त्याच धर्तीवर नाशिक शहरात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकास कामांचे महत्त्व अधोरेखित करून सर्व कामे अत्यंत गुणवत्तापूर्ण, पारदर्शक पद्धतीने व विहित वेळेत पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना दिल्या। सदर कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहराचे नाव जागतिक स्तरावर नोंदविले जाणार असल्यामुळे यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष लक्ष आहे। त्याचप्रमाणे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फत देखील या सर्व कामांचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सर्व यंत्रणांनी एकमेकांशी सुसंवाद साधून कामे करावीत, एकमेकांच्या कामांशी सांगड घालून कामे करावीत। सर्व यंत्रणा व अधिकारी महापालिकेसाठी काम करत आहे याचे भान ठेवून एकजुटीने काम करावीत। मक्तेदारांनी कामाचा वेग वाढावा, पण हे करताना गुणवत्ता व नाशिक शहरातील नागरिक वेठीस धरले जाणार नाही याची खबरदारी घ्यावी। कामे करताना वाहतूक सुरक्षा विषयक आवश्यक सर्व उपाययोजना करण्याची संपूर्ण जबाबदारी मक्तेदाराचीच आहे। याबाबत निविदा अटी शर्तींप्रमाणे स्पष्टपणे नमूद करण्यात आले। तसेच महापालिकेमार्फत पुन्हा लेखी पत्राद्वारे मक्तेदारांना तसेच निर्देश दिले आहे। पण या बाबी फक्त कागदावर न राहता सर्व मक्तेदारांनी त्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे। याबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही व यासाठी मक्तेदार हाच जबाबदार राहील याची नोंद घेण्याच्या सूचना दिल्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।